फार गुंतागुंतीच आहे हो माई हे सगळं. पण म्हणजे ह्यांच्यात सबेट घडवण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का? ते तसं नाहीये. खरं म्हणजे काय आहे ना की तुम्ही तुम्ही फार साधी माणसं आहात आणि आमच्याकडे जरा ही सगळी कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता मैत्री गेली आहे ना, ती बोलेल त्यांच्याशी. मैत्रीला समजून घेतलं पाहिजे हो तिच्या आई वडिलांनी. ती पोर काय भावनेच्या भरात मनात येईल ते भडबड बोलून मोकळी होते. ती जे काही बोलेल ते पोटात घ्यायला पाहिजे, कारण तिच्या मनात कधीच काहीच वाईट नसतं. खरंय. भावनेच्या भरात बोललेल्या गोष्टी सोडून देता आल्या तर माणसामधली भांडणं खूप कमी होतील. पण माई काळजी करू नका. दादा गेलाय ना, तो घेईल सगळं सांभाळून. मला काय वाटतं, मी एकदा बोलावं त्यांच्याशी. कशाला? काय घोळ घालून ठेवले तुमचे, तुम्हाला माहिती आहेत ना. नलिनी, अगं असं का बोलतेस तू त्यांना? अहो तुम्हाला माहित नाही माई, नसलेल्याला असलेलं करतात, असलेल्याला नसलेलं करून ठेवलंय. असं सगळं हे केलेलं आहे ह्यांनी. मग असलेल्याला कसं नलू, अगं ती गोष्ट वेगळी होती, तो वेगळा गैरसमज आहे. ह्या वेगळ्या मुद्द्यावर चर्चा चालली. म्हणजे गैरसमज आहेत ना. कसं काय बोलणार तुम्ही त्या माणसांशी? नको. अगं नलू, कसं आहे ऐकून घे. कसं आहे म्हणजे मी आणि अभय एकाच वयाची पडतो ना, त्यामुळे डॉक्टर अभय जास्त मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतात असं मला वाटतं. म्हणून माझ्याशी एकदा चर्चा केलेली बरी. ते काही नाही माई, तुम्ही मला त्यांचा नंबर द्या. बघू. माई, आम्ही निघतो. नाहीतर बोलायचे थांबणार नाहीत. बघा, इतके वर्ष संसार करू नये माझ्याबद्दल हा अविश्वास. इतकी वर्ष संसार केलाय ना, म्हणूनच हा विश्वास आहे तुमच्याबद्दल. चला आता. बरं ठीक आहे, चला. अरे माई, नमस्कार करते. हा, पडलीस पाया? आता आता काय म्हणलं होतं मी? काय 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 आता मी पड. अय्या, नाही. अहो माई, मग तुला काय सांगितलं होतं? पाया पडलीस तर खबरदार. हो. मग पुन्हा पडलीस तर बघ. नाही नाही, हा. नाही पडणार. तुम्हाला पडायचं पाय? नाही, मी आता काढता पाय घ्यावा म्हणतोय. बरं माई, निघतो. हा, हो हो या. माई, हा देवघर कुठे आहे? म्हणजे हळद कुंकू आहे. अगं आता एवढी पाया पडलीस ना, आणि देवघर म्हणशील तर आमचं सगळं घर म्हणजे देवघरच आहे. वाह वाह, क्या बात है माई. I should really tell you, I am very very impressed by you. बापरे. माई, साखरपुडा होईल ना यांचा? तर ते दोघंही बोलून येत आहेत ना, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, नाही का? आणि मी आहेच ना, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. येऊ? तू व्हिडिओ पाठवला असेल ना बाकीच्यांना? अर्थात लगेच. नाही नाही, पुढच्या काउन्सिल मीटिंग मध्ये ब्रह्मेश शांत राहायला पाहिजे. आणि इलेक्शनला तुझंच नाव जायला पाहिजे आपल्या पॅनल कडून. तुला खरंच वाटतं ना मी इलेक्शनला उभं राहावं? ऑफकोर्स, यू कॅन ट्रस्ट मी ऑन दॅट. त्याच्याशिवाय कॉन्टॅक्ट कसे वाढणार आपले, आणि पोझिशन कशी वाढणार तुझी? हे सगळं जे काय करतोय ते मी स्वतःसाठीच करतोय. आम्ही निघू का? नाही म्हणजे तुम्हाला कामं असतील, काही महत्वाचं बोलायचं असेल तर आम्ही आरामात येतो. नाही नाही, बसा बसा. आपल्याला आरामातच बोलायचंय. बाहेरच जाऊया जेवायला, टाउन साइडला जाऊया. आपण बाहेर जायचंय का? हो, दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. इतकी डिफिकल्ट केस सॉल्व्ह झाल्यावर सेलिब्रेशन तो बनताय. आय गेस यू विल हॅव टू एक्सक्यूज मी, कारण मला अकाउंट्स डिपार्टमेंट बरोबर बसावं लागणार आहे. हवं तर त्यानंतर मी अर्धा तास येऊ शकते. तू तुझं संपवून ये ना, आम्ही एक एक पेक पिऊ. ओ, बाहेर जाऊन ड्रिंक्स घ्यायचा कार्यक्रम आहे का तुमचा?
नाही मग तर मी येतच नाही. तुझं काय प्रॉब्लेम आहे ग? तुझ्या हेल्थ रिपोर्ट्सवरचे जे आकडे आहेत ना, जे आता हळूहळू खूप डार्क व्हायला लागलेत, त्यांची अशी मोठी मोठी होर्डिंग्स करून मला जे शहरभर लावायला लागतील, त्याचा खर्च झेपणार नाही मला. मी हे जे काय करतोय ना ते फोटोत जाण्यासाठीच करतोय. एकदा मी फोटोत गेलो ना की सगळं तुझंच आहे ना, कशाला खर्चाची चिंता. करेक्ट आहे, पण त्या प्रोसिजरमध्ये जो खूप वेळ जातो ना, तो वेळ आणि पेशन्स दोन्ही नाही माझ्याकडे. आम्ही खरंच निघतो मला वाटतं, कारण मलाही पुण्याला जायचंय आणि हा सुद्धा खूप बिझी असतो. म्हणजे हा फक्त माझ्यासाठी आलाय इथे. सो ओ आय एम सॉरी, मी ओळखच नाही करून दिली ना. हा सौमित्र माझा खूप चांगला मित्र आहे आणि आता मी याच्याशी लग्न करणार आहे. सो तुम्हाला काही विचारायचं असेल ह्याला तर विचार. काय करता तुम्ही? डॉक्टर आहे तो. डॉक्टर कसले? साहित्यातले का मेडिसिन मधले? साहित्यातला नाही, मेडिकल मधलाच आहे ऍक्च्युली. होमिओपॅथ आहे. कोणी काहीच बोलणार नाहीये का? तुला यांना काय विचारायचंय? तुझ्या सगळ्या सह्या झाल्यात का? चल आपण निघूया. चल चल सौमित्र. हे काय ऍक्च्युली माझंच चुकलंय, मला कळलं. मला असं वाटलं होतं की तुम्हाला ह्याला भेटवलं पाहिजे, माझं लग्न ठरलंय, मग तुम्हाला काहीतरी विचारायचं असेल, पण तुम्हाला माझे काही पडलेलीच नाहीये, तुम्हाला काही घेणं देणंच नाहीये ना. आणि मला आता कळलंय की तुम्हाला माझी लाजच वाटते. सो आय कॅन अंडरस्टँड. आणि हो सॉरी, मी तुमचा खूप महत्वाचा वेळ घेतला. आय एम रिअली सॉरी अबाउट इट. नाईस मीटिंग यू. चल. मैत्री, नाईस टू मीट यू सर, मॅम. मैत्री, मैत्री अगं, का थांबलोय आपण इथे? मला आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचंय. हो जायचंच आहे. रोकडं थांब म्हणलाय ना, येईल ना गाडी. मला ना हे शहर नकोसं झालंय. ते ना सगळ्या गोष्टींना असं प्रोफेशनल वास आहे, माझ्या आईबाबांसारखा. अगं आता 2 व्यक्तींसाठी अख्खं शहर थांबवणार आहेस का तू? ओके, आता आपण लॉजिकल बोलायचंय का मग? ठीक आहे ठीक आहे, आपण डिटेल डिस्कशन करूयात. हा, सगळ्या मुद्द्यांवर तपशीलवार डिटेल डिस्कशन, सगळ्याची चिरफाड डिसेक्शन करूयात. माझे आई बाबा करतात तसं. हा नाही. तू रॉक क्लाइम्बिंग कर. मैत्री, बाबा सांगतात ते खरं आहे का? तू स्वतःशीच बोलत होतीस? नाही, झाडाशी. अभय अरे गंभीर आहे हे. आपली मुलगी कदाचित डिप्रेशन मध्ये असू शकेल किंवा एखादी बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी